विद्यार्थी, आम्ही आज आपणासमोर संविधान दिनानिमित्त तुमच्या समोर भीमराव अंधेरीकडून उजेडीकडे जाताना ही नाटिका सादर करणार आहोत. ही नाटिका तुम्ही शांत चित्तेने बघावी व समजून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. माझे नाव सेजल शरद चव्हाण. माझे पात्र निवेदक आहे. माझे नाव सोनम सोमनाथ जाधव. माझे पात्र आई आहे. माझे दीपिका दीपक गायकवाड. माझे पात्र भीमरावाचे वडील आहे. माझे नाव आदिती अतुल मेहता. माझे पात्र भीमराव आहे. माझे नाव ईश्वरी भागीनाथ चव्हाण. माझे पात्र शिक्षिका आहे. माझे नाव निकिता शांतीलाल निंभोरे. माझे नाव रेणुका विष्णू चव्हाण. आम्ही समाजातील स्त्रिया आहोत. माझे नाव सप्तशृंगी संतोष चव्हाण. माझे पात्र रमाबाई आहे. माझे नाव कार्तिकी सोमनाथ बेनकर. माझे पात्र संविधान आहे. चला तर नाटकाला सुरुवात करूया. ओ काकू, पाणी द्याल का? आमच्या घरातून तुझ्यासाठी. नको नको, आमचं पाणी अपवित्र आहे. तू आमच्या पाण्यापासून व आमच्यापासून दूर असतात. तुझी सावली सुद्धा आमच्यावर पडायला नको. काय ग मुक्ता? हो ग वंदना, तू आमच्यापासून थोडं लांबच राहा. तू दुसऱ्या समाजाचा आहे, दुसऱ्या जातीचा आहे रे. तू असं आमच्या समोर तुझं तोंड सुद्धा पण दाखवू नको. असं रस्त्यावर मी तुला काहीच भेटणार नाही रे. चल निघून. जाऊ द्या, तुम्ही मला पाणी दिले नाही तर चालेल, पण मी एक दिवस ज्ञानाची नदी वाहणार आणि समाजातील सगळा अंधार वाहून देणार. चल येडा, ते पण म्हणतोय. आई बाबा, आई बाबा. भीमा, त्यांचे शब्द तुला दुखावले असतील, पण लक्षात ठेव, शिक्षण हा सर्वात मोठा शस्त्र आहे आणि तो तू घडवणारच असं मला वाटतं. हो भीमा, मी तुला सेना सोडल्यापासून एकच शिकवलं, माणूस त्याच्या ज्ञानाने मोठा होतो पण जातीने नाही. भीमा, तू लढ, जीत आणि आपला आत्मविश्वास वाढव. हो, मी लढेल, जिंकेल, इतकं शिकेल की हे जग माझ्याकडून जिंकेल. भीमा, आम्हाला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे रे. हो. ये ना बाळा, माझ्यापासून थोडे दूरच राहा. बाळा, तुझं नाव काय रे? माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. कोणत्या समाजाचं आहे? मागासी वर्ग. अरे अरे, थोडं दूरच राहा मग. तुझी जागा इथं नाही तर तुझी जागा किती आहे? मुलांना बेपंचे किती रे? मी सांगू का? आमच्या मुलांना काय सांगा रे मुलांना. तुम्हाला पण नाही सांग. बेपंचे 10. बेसात 12. इकडे ये रे भीमा. भीमा, तुला इथे बसायला जागा देत नाही, पाणी देत नाही, पण तू शाळा सोडत नाही, असे का रे? मी याचं उत्तर शोधलंय बाई. कारण मला ज्यांनी माझं पाणी रोखलं, मला त्यांच्यासाठी धबधबा बनवायचा आहे. एवढंच नाही, त्यांनी मला थांबवलं जरी ना तरी मी थांबणार नाही. तुझ्या डोळ्यात आग आहे भीमा, आणि मला असं वाटतं एक दिवस तू या देशाचं नाव बनवशील. भीमराव शिक्षित झाले. अमेरिका लंडन येथे जाऊन जगभरातील सर्वोत्तम शिक्षण पूर्ण केले. गरिबी, अपेक्षा, अपमान त्यांच्या वाट्याला सगळं आलं, पण ते कधीही हारले नाही. रमा, काय हो? पाणी आण का? हो हो, आणते. हे घ्या पाणी. अहो, तुम्ही इतकं शिकून आलात पण समाज बदलत नाही हो. मी याचं उत्तर शोधलंय ग, कारण मला आता मी ते बदलण्यासाठीच तर आहे. मला जातीच्या पिंडीत तोडायचं आहे आणि लोकांना मानव म्हणून जगण्याचा हक्क निर्माण करून द्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या हातात एक महान कार्य आहे. हा देश भविष्यात कसा जगेल, कसा उभा राहील, याचा पाया तुम्ही घडवणार आहात.
सांगते. अहो, तुम्ही रात्रभर जागता, न खाता लिहिता, हे सगळं कुणासाठी करता हो? ज्यांनी माझं पाणी रोखलं त्यांच्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. ही लेखणी माझी नाही, हा कागदही माझा नाही, फक्त भारतीयांचा समान हक्क माझ्या हातात आहे. भारतीय संविधानामध्ये एकूण 11 सूत्रे घेण्यात आली. भारतीय संविधानासाठी 300, 165, 135 दिवस फक्त बैठक करण्यात आली. त्यामध्ये 114 दिवस फक्त संविधानाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. दृश्य 5. या देशातील श्रीमंत गरीब माणसं भेद न राहावा, सगळ्यांना समान हक्क समान न्याय मिळावा याकरिता तो लिहिलेला हा संविधान ग्रंथ भारताची ओळख होईल. हो, आज माझ्या हातात कागद नाही, आज माझ्या हातामध्ये राष्ट्राचं भविष्य आहे. आणि आज माझ्या हातात पाणी नाही, तर आज माझ्या हातात 125 भारतीयांची साथ आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हेच भारताला दिलेलं तुझं वरदान. संविधान 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 भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली, भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली, भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. उठ नागरिक जागा हो, संविधानाचा धागा हो, उठ नागरिक जागा हो, संविधानाचा धागा हो, उठ नागरिक जागा हो, संविधानाचा धागा हो, उठ नागरिक जागा हो. संविधानाचा धागा हो. नको राजेशाही, नको टोकशाही, नको राजेशाही, नको टोकशाही. संविधानाने दिली आहे महान लोकशाही, महान लोकशाही. बाबासाहेबांचे योगदान हेच भारताचे संविधान. संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान. तुमचा आमचा एकच विचार, संविधानाचा करू प्रचार. उठ नागरिका जागा हो, संविधानाचा धागा हो. संविधानाने दिला मान, स्त्री पुरुष एक समान. हक्क बजावू, कर्तव्य पाळू, हक्क बजावू, कर्तव्य पाळू, प्राणपणाने संविधान सांभाळू, प्राणपणाने संविधान सांभाळू. संविधान आमची शक्ती, देई ती आम्हाला अभिव्यक्ती. इसवी सन 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारताचे संविधान लिहून पूर्ण झाले. पण 26 जानेवारी 1949 पासून आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार चालवण्यास सुरुवात झाली. आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणून ओळखले जाते.